शेती अधिक विशिष्ट बनल्यामुळे अनेक शेतात अशा प्रकारे जनावरांची भरपाई करण्यासाठी बरेच मोठे कळप ठेवले जातात आणि पौष्टिकदृष्ट्या संपूर्ण पोल्ट्री फीड विकसित केले गेले आहेत। कुक्कुटपालनासाठी आधुनिक फीड्समध्ये मोठ्या प्रमाणात धान्य, प्रोटीन पूरक पदार्थ जसे की सोयाबीन, तेलाचे भोजन, मिनरल पूरक आणि विटॅमिन पूरक पदार्थ असतात। फीडचे प्रमाण आणि फीडची पौष्टिक आवश्यकता पोल्ट्रीचे वजन आणि वय यावर अवलंबून असते। त्यांचा वाढीचा दर, अंडी उत्पादनाचा दर, हवामान आणि कुक्कुटपालन कुरणातून किती पोषण मिळते याचा परिणाम विविध प्रकारच्या खाद्यसूत्रामध्ये आहे। म्हणून आज ब्रॉयलर, कोंबडी फीड, मॅश, पॅलेट आणि क्रम्बलसह बऱ्याच प्रकारांमध्ये येते। कोंबडीची चटकन वागण्याची परिणामी इतर घटक आणि पूरक घटकांपासून धान्य वेगळे केल्यामुळे मॅशचा सामान्यतः काही कचरा होतो आणि समस्या पॅलेट फीडमध्ये सोडवली जाते, ज्यामुळे ब्रॉयलर कोंबडीमध्ये पोषक एक समान प्रमाण आणि पोषण सुधारते। आज वाढत्या पोल्ट्री फार्मची संख्या बघून फीड मॅन्युफॅक्चरर्सची मागणी देखील आवश्यक झाली आहे आणि वेगाने वाढत सुद्धा आहे। म्हणून मिडी अर्थात महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी पोल्ट्री फीड पॅलेट्स मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस बद्दल माहितीपट घेऊन येत आहे। प्लांट अँड मशिनरीज या व्यवसायामध्ये आपल्याला ग्राइंडर किंवा क्रशर, मिक्सर, पॅलेट मशीन किंवा एक्सट्रूडर, पॅकेजिंग मशीन इत्यादी मशीन्सची आवश्यकता असते। रॉ मटेरियल्स पोल्ट्री फीड पॅलेट बनवण्यासाठी आपल्याला मेज ग्रेन्स, मेज ऑफल, व्हीट ऑफल, ग्राउंडनट केक मिल, सोयाबीन केक मिल, ग्राउंडनट केक मिल, सोयाबीन मिल, सोयाबीन केक, फिश मिल, बोन मिल, टेबल सॉल्ट, विटॅमिन प्रीमिक्स, L-लायसिन, डी, मिथिओनाइन इत्यादी रॉ मटेरियल्सची आवश्यकता असते। प्रोसेस सर्वप्रथम सगळे रॉ मटेरियल्सला ग्राइंड करण्यासाठी ग्राइंडर मशीनमध्ये फीड केले जातात। हे मटेरियल प्रॉपर ग्राइंड केल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये ट्रान्सफर केले जाते, जिथे हे प्रॉपरली मिक्स होऊन त्यामध्ये गरजेनुसार पाणी आणि तेल ॲड करून एक मिश्रण तयार केले जाते। ह्या मिश्रणाला पुढे पॅलेट मशीनद्वारे पॅलेट्सचा आकार देण्यात येतो। नंतर हे पॅलेट्सला रूम टेम्परेचरला कूल करून घेतात आणि गरजेनुसार पॅकिंग करून मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात। अशा प्रकारे आज आपण पोल्ट्री फीड पॅलेट्स मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबद्दल माहिती घेतली। आपणही हा बिझनेस अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सुरू करू शकता। हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणतीही मदत किंवा एक्सपर्ट ॲडवाइस हवी असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता व संपर्कही करू शकता। अशाच नवीन बिझनेस आयडिया जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा।